महाराज, मेलेल्या माणसाला जी जाळून जाते ती म्हणजे चिता आहे, आणि जिवंत माणसाला क्षणोक्षणाला जी जाळत राहते ना ती म्हणजे चिंता आहे महाराज. महाराज, चिंता खूप घातक आहे महाराज. महाराज, एक मोठा पैलवान होता बघा, मोठा पैलवान. त्या पैलवानाच्या अंगामध्ये इतकी शक्ती होती महाराज, इतकी शक्ती होती की त्यानं हत्तीच्या शेपटाला जरी धरून ओढलं महाराज माग, तर ते हत्ती माग येत होता महाराज. इतकी शक्ती त्या पैलवानाच्या अंगामध्ये. महाराज, एकदा असंच त्या पैलवानाच्या त्या हत्तीची शर्यत लागली महाराज. तो पैलवान जिंकला महाराज. तिथले जे राजेसाहेब होते, त्या राजेसाहेबांनी महाराज त्या पैलवानाला 100 मोहरा बक्षीस म्हणून दिला महाराज, 100 मोहरा. मग तिथले जे एक प्रधान होते महाराज, ते प्रधानजी राजेसाहेबाजवळ आले. राजेसाहेब, तुम्ही या पैलवानाला 100 मोहरा का दिल्या? तो यावेळेस शर्यत जिंकला, पण पुढल्या वेळेस जिंकणार का? महाराज, तो राजेसाहेब म्हणाले, हो जिंकणार. महाराज, त्या प्रधानाची आणि राजाची शर्यत लागली महाराज. शर्यत लागली आणि राजेसाहेब निघून गेले महाराज. प्रधानचे दौडून त्या पैलवानाजवळ आले महाराज. त्या पैलवानाला म्हणा लागले, अरे तू यावेळेस शर्यत जिंकला, पण पुढल्या महिन्यामध्ये जी शर्यत आहे, तू त्या शर्यतीमध्ये या हत्तीला ओढून दाखवा, तेव्हा मी तुला खरा पैलवान समजेल महाराज. असे ते प्रधानजी म्हणले आणि ते प्रधानजी सुद्धा निघून गेले महाराज. ते प्रधानजी सुद्धा निघून गेले महाराज. त्या पैलवानाला चिंता पडली महाराज. कशाची चिंता? की आपल्याला प्रधानजी असे का म्हटले, प्रधानजी आपल्याला असे का म्हटले की आताच आपण त्यांच्या समोर या हत्तीला ओढून दाखवलं, आताच आपण त्यांच्या समोर शर्यत जिंकलो, पण तरी सुद्धा आपल्याला प्रधानजी असे का म्हटले. महाराज चिंतेने त्या पैलवानाच्या शरीरामध्ये प्रवेश केला महाराज. बघता बघता महिना निघून गेला. त्या पैलवानाची शक्तीहीन झाली आणि महाराज शर्यत लावली, स्पर्धा लावली. तो पैलवान हरला महाराज. राजेसाहेबांनी ओळखलं काहीतरी प्रधानाने खोडी केलेली असावी. महाराज प्रधानाला बोलून घेतलं महाराज. प्रधानाला विचारलं. प्रधानजी म्हणाले, राजेसाहेब बघा म्हणे, मी 2च शब्द म्हणून गेलो आणि पैलवान शर्यत हरला म्हणे. मी फक्त म्हणलं म्हणे की तू यावेळेस जिंकला, पण पुढल्या वेळेस जिंकून दाखव. महाराज, याची चिंता त्या पैलवानाला पडली आणि ते पैलवान हरला महाराज. मग तुझी चिंता जर त्या देवाला लागाव, तुझी जर चिंता त्या देवाला लागाव असं जर वाटत असेल ना, तर तू एकच कर, त्या देवाचं आवडीने भावाने त्या देवाचं नामस्मरण कर. आवडीने भावे हरी नाम घेची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. महाराज, एक साधक नाथमार्गांकडे गेला. नाथमार्गांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही म्हणता त्या देवाचं नामस्मरण करा, त्या देवाचं नाव घ्या, पण त्या देवानं आतापर्यंत कोणाची चिंता केलेली आहे का? त्या देवानं आतापर्यंत कोणाची काळजी केलेली आहे का? महाराज, जगद्गुरु तुकोबारांचे चरित्र आठवा. जगद्गुरु तुकोबारांनी खूप सारे व्यापार केले महाराज. त्यामध्ये काही गुळाचा व्यापार असेल, काही मिरच्याचा व्यापार असेल. महाराज, असंच एकदा जगद्गुरु तुकोबारांनी 2 मिरच्याच्या गोण्या बैलाच्या पाठीवर मांडल्या महाराज. बैलाच्या पाठीवर मांडल्या. जगद्गुरु तुकोबाराय एका कोकण विभागातील एका गावामध्ये गेले महाराज. त्या गावामध्ये एक सुंदर असं वडाचं झाड होतं महाराज. त्या वडाच्या झाडाला कट्टा होता. त्या कट्ट्यावर महाराजचे दोन्ही गोण्या मांडल्या आणि जगद्गुरु तुकोबाराय तिथे बसले महाराज. येणाऱ्या माता मावल्यांनी बघितलं, कुठले तरी वारकरी आलेले दिसतील, कुठले तरी संत पांडुरंगाचे भक्त आलेले दिसतील. चला बघूत म्हणल्या. महाराज, माता माऊली जगद्गुरु तुकोबाराजवळ आल्या. जगद्गुरु तुकोबारांना विचारायला लागल्या, महाराज कशा दिल्यात मिरच्या? महाराज, जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, जेवढ्या तुम्हाला घेऊन जायच्या असेल तेवढ्या घेऊन जा, जेवढं काही द्यायचं असेल तेवढं देऊन जा. महाराज, त्या माता माऊल्यांना आनंद झाला. महाराज, ते माता मावल्या मिरच्या घेऊन गेल्या आणि महाराज माता मावल्यांना काही खबर पोहोचायला काही वेळच लागत नाही महाराज. सांगताना तर असं सांगतात, तुला म्हणून सांगितलं, कोणाला सांगू नको. पण सगळ्या गावाला सांगून बसतात महाराज. सगळ्या गावाला माहित झालं. महाराज, जगद्गुरु तुकोबाराय गर्दी जमली महाराज. गर्दी जमली
महाराज बघता बघता एक गोणी संपली, सगळ्या गावात मिरच्या पोच झाल्या महाराज. सगळ्या गावाने ती मिरच्या घेतल्या आणि त्याच गावातील एका दृष्ट माणसाला, एका खळ मनुष्याला ती बातमी कळाली महाराज. ती बातमी कळाली आणि तो खळ मनुष्य, दृष्ट मनुष्य जगद्गुरु तुकोबाराजवळ आला महाराज. जगद्गुरु तुकोबारायांना म्हणायला लागला, महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे, त्याकरिता मला मिरच्या पाहिजे. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, किती मिरच्या पाहिजे? महाराज ते म्हणाला, एक गोणी मिरच्या पाहिजे. महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं अंतकरण खूप मोठं होतं महाराज. संतांचं अंतकरण उदार होतं महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, घेऊन जा, पण बाबा रे माझी मला गोणी तरी वापस दे. पुढल्या वेळेस येताना त्याच्यात मिरच्या भरून आणता येईल, त्यामुळे मला गोणी तरी वापस दे. महाराज तो दृष्ट मनुष्य म्हणायला लागला, अहो आमच्या घरी तुमच्या मिरच्या ठेवायला सुद्धा जागा नाही, त्यामुळं तुमची गोणी सुद्धा तुम्हाला वापस मिळणार नाही. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, घेऊन जा बाबा रे, घेऊन जा. महाराज ते दृष्ट मनुष्य घेऊन गेला महाराज. आणि तो घेऊन गेला महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं, थोडेच पैसे आलेले होते, थोडेसे धान्य आलेले होते, थोडे गहू, थोडे तांदूळ, सगळे थोडं थोडं आलेलं होतं महाराज. पण जगद्गुरु तुकोबारायांना कशाचीच काळजी नव्हती, जगद्गुरु तुकोबारायांना कशाची चिंता नव्हती. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी शेजारी असलेला विणा उचलला, हातामध्ये चिपड्या घातल्या. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम 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 कृष्ण हरी जय जय राम महाराज जगद्गुरु तुकोबारायांना कशाचीच काळजी राहिली नाही, जगद्गुरु तुकोबारायांना कशाची चिंता राहिली नाही. घरी गेल्यावर महाराज आपली बायको भांडत, आपली बायको ओरडत, याचीच कशाचीच काळजी राहिली नाही महाराज. महाराज जगद्गुरु तुकोबारायांची काळजी, जगद्गुरु तुकोबारायांची चिंता त्या देवाला लागली महाराज, विटेवरच्या मालकाला लागली. आणि विटेवरच्या मालकानं महाराज पडदेशी उडी मारली महाराज. कोण्या गावामध्ये? रत्नापूरमध्ये आहे ना? नाही महाराज, ज्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मिरच्या विकल्या होत्या त्या गावामध्ये महाराज देवाने उडी मारली, देवाने उडी मारली आणि जगद्गुरु तुकोबाराचं नौकराचं रूप घेतलं महाराज. त्या देवाने जगद्गुरु तुकोबाराचं नौकराचं रूप घेतलं महाराज. ज्यांनी ज्यांनी मिरच्या नेल्या होत्या त्यांच्या त्यांच्या घरी जायचं, जेवढ्या मिरच्या नेल्या होत्या तेवढ्या मिरच्याचे पैसे घ्यायचे महाराज. असं करता करता सगळ्या मिरच्याचे पैसे गोळा केले महाराज. सगळ्यांच्या घरी गेले, सगळ्यांच्या घरून ते पैसे आणले महाराज. आणि शेवटचं आणि लास्टचं घर म्हणजे त्या दृष्ट मनुष्यात राहिलं महाराज, त्या खळ मनुष्यात राहिलो महाराज. देव त्यांच्या घरी गेले, देव त्यांच्या घरी गेले, म्हणा लागले, अहो मी जगद्गुरु तुकोबाराचा नौकर, तुम्ही ज्या मिरच्या घेतलेल्या आहे, तुम्ही जे एक गोणी मिरच्या घेतलेल्या आहे, मी त्या गोणीचे, त्या मिरच्याचे पैसे घ्यायला आलो महाराज. तो खळ मनुष्य, दृष्ट मनुष्य म्हणायला लागला, अहो तुमचे तुकोबा शेठ आणि मी खूप जुने मित्र आहोत महाराज. तुमचे तुकोबा शेठ आणि मी खूप जुने मित्र आहोत, त्यामुळं काय मी मिरच्याचे पैसे देणार नाही महाराज. देव म्हणाले, मी बघतोच बरं आता कसा तू पैसे देत नाही महाराज. देव खूप तयारीनं आलेलो होते महाराज. शेजारी पिशवी अडकवली होती, त्या पिशवीतला दोर काढला महाराज, गळ्याला बांधला महाराज. देव म्हणा लागले, तू जर माझे पैसे दिले नाही ना तर मी तुझ्या सहित सगळ्या गावातल्या लोकांना महाराज जेलवर टाकतो, इथंच फाशी घेऊन मारतो आणि सगळ्या रत्नापुरातल्या लोकांना जेलमध्ये टाकतो आहे ना महाराज. त्या गावाच्या लोकांना जेलमध्ये टाकतो महाराज. सगळं गाव तिथं गोळा झालं महाराज.
त्या गावातल्या लोकांनी महाराज हाताच्या बायावर सारलं, तमाल सगळं बघितलं महाराज. त्या माणसाला वाटलं आता काय आपलं खरं नाही. महाराज ते चिंगाड घरात पळत गेला महाराज आणि घरातून पैसे घेऊन आला, देवाला दिले महाराज. देव निघून गेले महाराज. परत देवाला काळजी पडली. तुम्ही म्हणता देवाला कशी काळजी पडली? महाराज देवाला सुद्धा काळजी पडते, कारण की देव वरचे खाली आलते महाराज. देवाला सुद्धा काळजी पडली महाराज. देवाला कशाची काळजी पडली की आता जगद्गुरु तुकोबारा जवळ कोणत्या रूपाने पैसे घेऊन जावं, कारण की जगद्गुरु तुकोबाराचा कोणी नौकरच नव्हता महाराज. जगद्गुरु तुकोबाराजवळ कोणत्या रूपाने पैसे घेऊन जावं महाराज. देवाला काळजी पडली महाराज. देवानी त्या गावच्या सावकाराचं, त्या गावच्या सरपंचाचं रूप घेतलं महाराज. सरपंचाचं रूप घेतलं आणि जगद्गुरु तुकोबाराजवळ गेले महाराज. जगद्गुरु तुकोबाराजवळ गेले. जगद्गुरु तुकोबारांना म्हणाले, महाराज हे घ्या तुमचे पैसे. महाराज जगद्गुरु तुकोबारा समाधी अवस्थित होते, भजनामध्ये समाधी लागली होती महाराज. जगद्गुरु तुकोबारा उठले. जगद्गुरु तुकोबारा म्हणाले, अरे माझे जेवढे पैसे होते तेवढे मला आले, हे माझे पैसे नाहीत महाराज. महाराज ते सावकार ते देव म्हणा लागले, अहो आमचं गाव खूप सात्विक आहे, आमचा गाव खूप चांगला आहे, त्यामुळे तुमचा 1 रुपया सुद्धा आमच्या गावाने घेतलेला नाही. हे तुमचे मिरच्याचे पैसे उरलेले. महाराज जगद्गुरु तुकोबारांनी पैसे घेतले महाराज. दृष्टांत सगळा सिद्धांत आहे का महाराज. जगद्गुरु तुकोबारांनी काय केलं महाराज? फक्त भजन केलं, कशाची चिंता केली ना महाराज. त्या देवाचं अंतःकरणातून नाव घेतलं, त्या देवाचं अंतःकरणातून नामस्मरण केलं, तर त्या देवाला काळजी पडली महाराज. जगद्गुरु तुकोबाराचं चरित्र